तर तो होत नाहीये असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यासाठी वेगळी साधना करायला पाहिजे. म्हणजे आवाजाला डेप्थ नसते त्या आवाजाला. तर तो धीर गंभीर आवाज आणणं, कारण ज्याच्यामुळे खरा तो पूर्णपणे रुजतो. रुजणं हा जो काही प्रकार आहे कुठल्याही आवाजाचा, तो धीर गंभीर आवाज नसेल तर तो रुजत नाही. त्यामुळे अगदी बारीक आवाज असेल, नेझल आवाज असेल तर पटकन तो रुजत नाही. त्या वेळेला तो गोड वाटतो, छान वाटतो, पण कायमस्वरूपी त्याचा परिणाम राहत नाही. बरोबर. आपल्याला मनाली लेले विचारतायत प्रश्न, पुण्याहून बोलतायत त्या. हॅलो. हॅलो. बोला. हॅलो, मी मनाली लेले पुण्याहून बोलतेय. हॅलो. हा बोला, ऐकू येतंय आम्हाला, बोला. कधी कधी आपल्या घरात वादावादी होत असते, तेव्हा मोठ्यानी बोललं की माझ्या असं घशात थोडस हे होतं असं, आणि मला खोकला येतो. आणि दुसरं म्हणजे मला 15 वर्षापूर्वी खोकून व्होकल कॉर्डला सूज आली होती. त्यामुळे असं होतं का, म्हणजे मला ते महत्वाचं विचारायचं होतं मला. म्हणजे जर मोठ्याने बोललं की असं घशात असं आवाज अडकतो आणि खोकला येतो, असं काम होतं, म्हणजे कशामुळे होतं? मुख्य म्हणजे त्यांना असं वाटतं की ह्याच्यावरचा काही उपाय आहे का? आहे, निश्चित उपाय आहे. पहिला उपाय म्हणजे मोठ्याने बोलू नये. राग आला तरी मोठ्याने बोलायचं टाळावं, हा पहिला उपाय. ते जमण्यासाठी योग साधना करावी, मेडिटेशन करावं, की आपोआप आपला राग असतो तो कंट्रोलमध्ये यायला मदत होते आपल्याला. आपल्या चित्तावर ताबा, पहिला ताबा, नंतर मग ते शांत होणं. पहिला ताबा मिळवता यायला लागतो. ते एकदा घडलं की अर्ध्या गोष्टी सॉल्व्ह होतात. पण त्यांनी जे सांगितलं की पूर्वी त्यांना हे असं झालं होतं, त्याचा परिणाम सूज आली. तर आपल्या आवाजाची रेंज वाढवणं हे एक त्याला महत्वाचं आहे. की म्हणजे आवाजाचे एक्सरसाइजेस केले की जसं एकदम खालच्या स्वरात ते वरच्या स्वरात, ही जशी पिचची रेंज आहे, पिच शिफ्टिंगची, तशी व्हॉल्यूमची पण रेंज आपण वाढवली पाहिजे. एकदम सॉफ्ट ते जेवढ्या मोठ्याने बोलता येईल तेवढं. त्यामुळे जेवढं मोकळेपणे आपल्याला बोलता येईल तेवढा आपल्याला जास्त त्याचा फायदा होईल. मोकळेपणे जेवढं आपण बोलतो तेवढा सर्वात कमी व्होकल कॉर्ड्सना त्रास देतो. कारण आपल्याकडे एवढी श्वासक्षमता असते, तेव्हा सगळा पोटातला श्वास आपण वापरतो, एवढी श्वासाची क्षमता आपण वापरत असतो. त्याच्यामुळे मोकळं बोललं की आपल्याला कमीत कमी त्रास होतो. तरी सुद्धा रेंज वाढवणं हा मुद्दा येतोच. की काही जणांची रेंज खूप कमी असते, मग त्यांना वाढवायला पाहिजे, कारण मसल स्ट्रेंथ असते, खूप अनेक गोष्टी त्याच्यात असतात. ह्याच्यामध्ये मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ओंकाराचं महत्त्व किती ह्या सगळ्या प्रकारामध्ये? म्हणजे आपण ओंकार व्यवस्थित लावला तर कदाचित आपल्या हे एक योगतंत्र आहे का, आणि योग असं तुम्ही त्याला नाव द्याल का? आणि ओंकार लावायचा म्हणजे नेमकं काय करायचं, थोडं प्रात्यक्षिक दाखवा. ओंकार हे एक सार्वभौमिक तंत्र आहे. ते तुम्ही योगातही येतं, गाण्यातही येतं, तुम्ही जो विषय म्हणाल त्याच्यात ते येतं. कारण तस्य वाचक प्रणव असं म्हटलंय. तस्य वाचक म्हणजे ह्या अख्ख्या ब्रह्मांडाचं जे वाचक आहे, म्हणजेच वैखरीत जे आपण सांगू शकतो, ब्रह्मांडाचा एका शब्दात हाक मारायची झाली त्याला ब्रह्मांड असं नाही आपण हाक मार, त्याला ओम म्हणून आपण हाक मारायचं की ते आपल्याला साथ देतं. एवढं ओंकाराची महती आहे. त्याच्यामुळे ते कशाहीसाठी तुम्ही वापरू शकता, कितीही उपयोगात आणू शकता. तर ओंकाराचं विशेष महत्त्व आहेच. ओंकार कसा म्हणावा ह्याच्यावर खूप वादविवाद असतात, वेगवेगळी लोक वेगवेगळं सांगतात. फक्त एवढंच मी सांगते, प्रत्येक प्रकारच्या ओंकाराचा एक वेगळा फायदा असतो, तोटा असतो. त्याचा पिच कुठली घेताय, त्याचं व्हॉल्यूम किती घेताय, कारण व्हॉल्यूमचा शरीरावर होणारा परिणाम वेगळा असतो, पिचचा वेगवेगळ्या पिचचा शरीरावर होणारा परिणाम वेगळा असतो. आणि फेक तुम्ही आवाजाची कशी घेताय, म्हणजे तुम्ही वैखरीत बोलताय तेव्हा आवाज अशी मान ठेवून बोलताय का, अशी मान ठेवून बोलताय का, कसं बोलताय, याच्यावर सुद्धा खूपशा गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे ओंकार कसा म्हणावा हे म्हटलं तर आपलं जे साध्य आहे, परत साध्याच्या दृष्टिकोनातून आपण आपली साधना घडली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक वेळेला टेलर मेड सारखा आपण ओंकार, आपल्याला आत्ता काय हवं आहे त्या दृष्टिकोनातून ओंकार आपण करायला हवा. सर्वसाधारणपणे काही वेळेला हे मला सांगावंसं वाटतं आता इथे, की बऱ्याच वेळेला खूप जण ओंकार साधना करतात आणि त्यांचे प्रॉब्लेम्स वाढतात. आणि असं ओंकार हे दुधारी अस्त्र आहे. त्यामुळे अतिशय हेवी ओंकार केला आणि त्याची जर पथ्यपाणी पाळली गेली नाहीत, कारण हेवी करायचं तर पथ्यपाणी पाळली गेलीच पाहिजेत.
आणि मग त्याची ती साधना म्हणून करायला पाहिजे. मग त्याच्यात खूप यमनियमांची अंतर्भूत होतात त्याच्यात, आणि ते आपण सहसा संसारी लोक पाळत नाही ते यमनियम, आणि म्हणून मग त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मग कशाचा विपरीत परिणाम निश्चित होणार नाही कुठल्या ओंकाराचा, जो सहज आपण ओंकार उच्चारू, सहज म्हणजे ठरवून नाही किती म्हणायचा, किती म्हणायचा असं ठरवलं नाही मी. त्या वेळेला मला जे वाटेल तसा मी ओंकाराचा उच्चार केला तर तो कधीही आपल्याला हानिकारक ठरत नाही, आणि निश्चितपणे तो आपल्याला कुठेतरी अंतरंगात प्रवेश करतो. त्या अंतरंग बहिरंगाचा बॅलन्स साधण्याचा तो प्रयत्न करतो तो ओंकार. बरं, प्रसाद जोशी आपल्याशी बोलतायत, बघूया त्यांना काय म्हणायचंय. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला. मॅडम, रणजितबाईंचा आवाज खूप चांगला आहे. रणजितबाई शास्त्रीय गायक आहेत म्हणून मला त्यांना असं प्रश्न विचारायचा आहे की शास्त्रीय संगीत हे 2+2 बरोबर 4 असे शिकवता येत नाही. मुळात आवड असेल तर ऐकून समजून उमजून आणि खूप मेहनतीने ते आत्मसात करता येतं. आणि ते शिकताना गुरुची नकळत बसण्याची पद्धत, हातवारे करण्याची पद्धत शिष्य आत्मसात करतो, परंतु त्याच्या आवाजाचा पोत हा गुरु सारखाच होतो, म्हणजे त्याच्या सारखाच होतो. याचं काय शास्त्रीय कारण असेल? धन्यवाद. त्यांचा असा आवाज गुरु सारखं शिष्य बनतो, आपोआप होतो. त्याच्यातला काही चांगल्याही गोष्टी असतात, कारण चांगल्या गोष्टी सुद्धा संस्कारित होत असतात. एक आपण व्हायब्रेशन्सचा रेझोनन्स इफेक्ट म्हणून म्हणतो की म्हणजे तिथे काही नाद आले तर ते माझ्यावर ते नाद संस्कारित करतात, आणि फोर्स्ड व्हायब्रेशन्स आहेत की माझ्या आतल्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत, संपूर्ण हे विश्व नाद म्हणजे कंपन जी आहेत ती, कंपन आहे. पण आपण कंपन, वी आर एनर्जी, आपण ऊर्जाच आहोत. ते मॅटरच्या स्वरूपात आपण बघतोय स्वतःला, पण ती जी ऊर्जा आहे, ती जी कंपन आहेत, तर ती संस्कारित होतात. समोर आपण जेव्हा अनेक वर्ष साधना करतो त्या एखाद्या व्यक्तीच्या सान्निध्यात, तेव्हा त्याचं सगळं आपल्यावर संस्कारित होत असतं. त्यामुळे त्यांचे दुर्गुण सुद्धा संस्कारित होतात. गुण तर संस्कारित होतात, ही चांगली बाजू आहे त्याची, आणि दुर्गुण सुद्धा संस्कारित होतात, ही वाईट बाजू आहे त्याची. तर साधकांनी किंवा शिष्यानी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण काय शिकायला आलोय, दुर्गुण नक्कीच शिकायला आलो नाही आहे ह्या व्यक्तीचे. त्यामुळे योग्य, आणि प्रत्येकात गुण आणि दुर्गुण असे असतातच, म्हणजे कुठलीही व्यक्ती आपल्याला अशी मिळणार नाही की ह्या व्यक्ती 100% चांगली व्यक्ती, असं नसतं. प्रत्येकाच्यात काहीतरी चांगलं असतं, काहीतरी वाईट असतं. आणि वाईट म्हणजे परत ते आपण म्हणू तसं संदर्भाच्या दृष्टीने वाईट असतं. एका दृष्टिकोनातून वाईट असलेली गोष्ट दुसऱ्या दृष्टिकोनातून चांगली असते, म्हणजे जिद्द आणि हट्ट. बरोबर, एका दृष्टीने जिद्द असते तर दुसऱ्या दृष्टीने हट्ट असतो तो. असं हे जे आपण सगळं करतोय ना, याच्यामध्ये मला असं विचारायचं होतं की ह्याला काही वयाची अट आहे का? अटपेक्षा मी असं म्हणेन की खूप लहान वयांमध्ये जर हे संस्कार दिले गेले तर त्याचा काही उपयोग आणि चांगला परिणाम होऊ शकतो का? आणि हे खास करून हा प्रश्न मी आईवडिलांच्यासाठी आहे की आईवडिलांनी आपलं मूल जसं ओळखावं आणि जसं त्याला जे काही उपजत आहे त्याच्याकडे हल्ली बरेच वेळेला आईवडील नेतात की ह्याची उपजत बुद्धी अशी आहे, तर त्याला वाव देतात, त्याला प्रोत्साहन देतात. तर ह्याचं नेमकं ओळखण्याचं वय कुठलं आहे? अगदी खरं सांगायचं तर आपण अभिमन्यूची जी गोष्ट ऐकतो, वाचतो, अक्षरशः आईच्या पोटात असल्यापासून आपण हे संस्कार करू शकतो, कारण ऐकणं हे तर तेव्हापासूनच सुरू होतं. आणि लहान मुलांना शिकवायचं झालं तर ऐकणं ह्या स्वरूपातच त्यांचं ज्ञानेंद्रिय सक्षम करणं. त्यांना बोलायला बळजबरीने लावू नये, कारण त्यांचा गळा खूप नाजूक असतो, अजून डेव्हलपिंग स्टेजमधला तो असतो गळा. तर त्याच्यामुळे त्याच्यावर अत्याचार केल्यासारखे करू नयेत. हळूहळू बाबा तुपा करून त्यांचा गळा विकसित करायचा आहे. कान मात्र त्यांना द्यायचा आहे, दृष्टी द्यायची, हे आपण त्यांना देऊ शकतो. म्हणजे तुला कुठे जायचं आहे हे त्यांना दाखवू शकतो, त्याची क्षमता ओळखून. हे लहान 6-7 वर्षापर्यंत आपण हे करू शकतो. त्याच्यानंतर मात्र आपण ॲक्च्युली गळ्यावर संस्कार करणं हे त्याच्यानंतर निश्चित करू शकतो. बरं, डॉक्टर चैतन्य कदम यांचा आपल्याला फोन आलेला आहे आणि ते दहिसरहून बोलत आहेत. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार, बोला. मॅडम, मी डॉक्टर चैतन्य बोलतोय. मी ऍक्च्युली फिजिओथेरपिस्ट आहे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आजारांमध्ये आम्ही ओंकार वापरतो. पण तुम्ही जे सांगितलं त्यात पथ्य पाणी किंवा काय असते, हा एक नवीन मुद्दा आहे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. तर ते थोडंसं जर सांगितलं की कशा प्रकारचे पथ्य पाणी किंवा कशा प्रकारची प्रात्यक्षिक जर दाखवली तर ते बरं होईल.
त्यांचा मुद्दा महत्वाचा आहे. आणि दुसरा एक प्रश्न आहे की कंपवादामध्ये ओंकाराचा उपयोग कशा प्रकारे आपण करू शकतो. त्यांचा महत्वाचा प्रश्न आहे की पथ्य पाणी म्हणजे नेमकं काय. पथ्य पाणी म्हणजे यमनियम सांगितलेले आहेत. मुख्य म्हणजे जेव्हा ओंकाराची हेवी साधना करायची, अतिशय दीर्घकाळ साधना करायची, दिवसातून 15-15, 20-20 मिनिटं आपण ओंकाराची साधना करतोय, खर्जातली साधना करतोय, तेव्हा यमनियमामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ब्रह्मचर्य पाळणं, सत्य बोलणं. हे आपण संसारात राहून किती आत्मसात करू शकू. आणि ब्रह्मचर्य ह्याचा अर्थ फक्त सेक्स लाईफ अशा अर्थी नाही, तर ब्रह्माच्या दिशेने केलेलं आचरण. अगदी छोटे छोटे व्यवहारसुद्धा, म्हणजे मनात माझ्या ब्रह्म असलं पाहिजे, मला मनात मोक्षाची प्राप्ती ही माझी इच्छा असली पाहिजे. हे आपण संसारात राहून करतच नाही. त्याच्यामुळे एकांतात जाऊन केलेली साधना असेल, कारण त्याच्यात तपासारखी ती साधना असते, त्यामुळे हीट वाढते अंगात. अक्षरशः आपण मूलाधारावर एवढा घात म्हणजे असं हॅमर करत असतो मूलाधारावर, तर ते हॅमर करताना अग्नी जागा होतो अक्षरशः. आणि मग तो अग्नीचं आपल्याला काय करायचं माहिती नसेल किंवा खूपच ब्लॉक्स असतील आपल्या नाड्यांमध्ये, तर तो विकृत ठिकाणी जातो. म्हणजे मूलाधाराच्या जागा झाल्यामुळे मूलाधार चक्राची संबंधित असलेले रोग आपल्याला होऊ शकतात. आणि टिपिकल दुष्परिणाम म्हणजे अगदी कॉन्स्टिपेशन, पाईल्स हे होऊ शकतात अति ओंकाराचं उच्चारण केल्यामुळे. तर हे होत नाहीये ना, आपण बघायला पाहिजे, आपल्याला छान वाटतंय ना त्याने. त्यांचा दुसरा प्रश्न होता कंपवातावरती, की कंपवात असतो बऱ्याच लोकांना, कारण ते फिजिओथेरपिस्ट आहेत त्या दृष्टीने त्यांनी विचारलं असेल, तर ह्याच्यासाठी तुमचं त्याच्यावरती त्यांना मत हवं होतं. कंपवात आहे म्हणजे त्यांना चेस्ट ब्रीदिंग जास्त करायला सांगायचं आणि चेस्ट ब्रीदिंग रिलेटेड ओंकार सांगायचा, म्हणजे उकार जास्त करायला सांगायचा. अग्नी कमी पडतोय त्याच्यात, त्याच्यामुळे उकार जास्त करायला सांगायचा. अकार कमी केला तरी चालेल, उकार जास्त, उकारावर महत्त्व द्यायचं. आणि मकार सुद्धा थोडासा कमी असला तरी चालेल, कारण मेंदूला जास्त व्हायब्रेशन्स त्यांच्या सहन होणार नाहीत एखाद्या वेळेला, त्यामुळे उकारावर जास्त भर द्यावा. मग मी तर असं सांगते की ओंकार करायच्या ऐवजी हू सारखा उच्चार आहे तो त्यांनी जर केला तर त्यांना उपयोगी पडेल. तो ह्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण परत येतोय, पण तत्पूर्वी घेऊया क्षणाची विश्रांती. आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे आणि रेखा वाघ आपल्याशी बोलतायत. बघूया त्यांना काय म्हणायचं. हॅलो. हॅलो, बोला. हा, तुम्हाला ते हॅलो कशी जरा विचार. हा बोला. हॅलो. हा बोला. रेखा वाघ बोलते. हा, मला जरा दोघींनाही नमस्कार. नमस्कार. आजचा विषय खूप छान आहे. तर मॅडम जरा ते ओंकार करून दाखवतील का थोडासा. मगासपासून मी सुद्धा त्यांना म्हणते खरं म्हणजे, पण ते करून दाखवतील. तुम्ही जरूर ऐका. आत्ताच आपण त्यांना सांगूया. एक ओंकार करण्यापूर्वी नेहमी डोळे मिटून घ्यायचे, जाणीव श्वासावर ठेवायची. आत्ता मी सांगतेय पण हे न बोलता करायचं आहे अर्थातच. 1 ते 2 श्वास शांतपणे घेतल्याशिवाय सुरुवात करायची नाही कधीच. आणि मी जो मगाशी सहज उच्चार म्हटला तसा सहज उच्चार करायचा आहे. उच्चार संपल्यानंतर पटकन डोळे उघडायचे नाहीत. त्याच्या ज्या व्हायब्रेशन्स आतमध्ये आहेत त्याचा अनुभव घ्यायचा. स्पंदनं आतमध्ये चालू असतात त्याची. आणि अगदी खरं सांगायचं तर उच्चाराच्या वेळेला जेवढं काम होतं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने उच्चार थांबल्यानंतर काम होत असतं. आणि ते आपल्याला आतमध्ये करायचं आहे काम, म्हणून डोळे मिटणं. कारण डोळे आपण उघडे ठेवले तर सगळी एनर्जी जी आपण कंपन्यांनी एनर्जी आणलेली आहे ना, ती डोळे उघडे केल्या केल्या ती बाहेर निघून जाते, मग आतलं सगळं काम राहून जातं. तर त्याच्यामुळे डोळे मिटून ठेवणं आणि ओंकार उच्चारानंतर सुद्धा एक अर्धा मिनिट डोळे बंद ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि 3 आणि 4 उच्चारांनी सुद्धा खूप फरक पडतो, पण असं सिस्टमॅटिक करायला पाहिजे. त्याची सुरुवात आणि शेवट खूप महत्त्वाचं आहे, कारण काम तिथे घडत असतं. चित्त शांत आधी करून श्वासावर लक्ष केंद्रित करून मग उच्चार करायचा.
आणि उच्चार झाल्यानंतर जो काही उच्चार असेल तो, कारण कंपना झाली तयार, अची उची मची, शरीर आवश्यक तेवढं घेतं, नको असेल ते काय म्हणतं फेकून देतं ते शरीराला तो नोहव असतो आपल्या की काय ठेवायचं आणि काय परिवर्तित करायचं, त्याचाही नोहव शरीराला असतो. पण ते सगळं परिवर्तित करण्याला त्याला वेळ नंतर देणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे आपण ज्याला देहधारणा आणि प्राणधारणा म्हणतो ते नंतर करायलाच पाहिजे, तेव्हा ते योग असं आपण म्हणू, नाहीतर जनरल ओमचा उच्चार. बरं, आता हेच करत असताना पुढची पायरी अशी आहे की श्वासावरती नियंत्रण हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला काहीही बोलायचं असेल किंवा संगीत असेल किंवा काहीही असेल, गाणं असेल तरी देखील, तर श्वासावर नियंत्रण येण्यासाठी म्हणून जे काही हे प्राण दिलेले आहेत, तर ह्याच्यावरती नेमकं अभ्यासकाने काय करायला पाहिजे? पंचप्राण, पाची प्राण महत्त्वाचे आहेत. पण गाण्यासाठी, बोलण्यासाठी उपयुक्त जरी सगळे प्राण असले तरी सर्वात महत्त्वाचा प्राण हा प्राण आणि अपान आणि अर्थातच उदान. म्हणजे तसं म्हणून म्हटलं तर व्यान सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, समान सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. पण प्राण हा सर्व पंचप्राणांचा मूळ आहे, तर प्राण आहे. तर प्राण आपण विकसित केला म्हणून तर प्राणायामाचं जे महत्त्व आहे, प्राण अपान हे दोन्ही बरोबर ऑपोजिट्स आहेत. एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. एक वर जातो स्थिर करतो, तर एक बाहेर जातो आणि सतत आपण म्हणू की त्याला फेकून द्यायचं आहे आणि हे उत्सर्जित करतो आणि हे आत घ्यायचं आहे. हे असं म्हणजे दोन अगदी ऑपोजिट्स आहेत. त्यामुळे त्या दोन ऑपोजिट्सवर आपण काम केलं, त्याच्याऐवजी फक्त इनपुटवर काम केलं तरी सुद्धा हे आपोआप घडतं. म्हणजे प्राण एक नियंत्रित केला की अपान आणि हे इतर प्राण सुद्धा नियंत्रितच होतात, पंचप्राण नियंत्रित होतात. म्हणून प्राणायामाला आणि ह्याला विशेष महत्त्व आहे. एक प्राण नुसता नियंत्रित आपण केला की, कारण प्राण हा शरीरात हृदयाच्या ठिकाणी, छातीच्या ठिकाणी, चेस्टमध्ये त्याचं स्थान आहे आणि मेंदूमध्ये त्याचं स्थान आहे आणि तो ऊर्ध्व दिशेने आणि स्थैर्य हे दोन्ही त्याची कार्य आहेत. त्याच्यामुळे प्राणावर आपण काम केलं की आपल्याला त्या सगळ्याच बाबतीत चांगले परिणाम मिळतात. आपोआपच बाकीच्या गोष्टी नियंत्रित होतात. व्यानसुद्धा बिघडला असेल, व्यान म्हणजे सर्क्युलेशन, पण मी मगाशी जे मनापासून गळ्याकडे, अंतरंग ते बहिरंग हे जे म्हटलं, म्हणजे सर्क्युलेशनमध्ये प्रॉब्लेम आहे. मनात आहे पण बोलताना काहीतरी चुकतंय, तर म्हणजे मनात येत आहे तेच मी बोलत नाही आहे असं जर असेल तर ह्याचा अर्थ व्यानात प्रॉब्लेम आहे. तर मग तो व्यान दुरुस्त करायला पाहिजे. मग ही व्यान मुद्रा आहेत त्या पंचप्राणांच्या, त्या मुद्रा नुसत्या केल्या ना, आता गप्पा मारता मारता सुद्धा मी समजा ही मुद्रा केली तरी सुद्धा ती उपयोगी पडणार आहे. म्हणजे ही मुद्रा म्हणजे सगळे जे तुम्ही बोटं वरती करता ती सगळी एरियल्स सारखी आहेत असं म्हणतात, तर ते खरं आहे का? हो हो, अगदी. म्हणजे आपल्या सगळ्या पाची बोटांच्या एजेसमध्ये म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक ज्या वेव्ज आहेत आपल्या शरीरात, तर त्याची हे नोड्स आहेत आपण म्हणू, आणि ते आपण कनेक्ट केले की कळ दाबल्यासारखं, बटन दाबल्यासारखं आपल्याला अक्षरशः ते चालू होतात ते प्राण. जाणीवपूर्वक केले, डोळे मिटून साधनेच्या स्वरूपात केले तर अर्थातच जास्त उपयोग आहे. पण तसं नाही की